जरांगे पाटलांना थेट या पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ. एकीकडे सर्व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची लगबग सुरू असताना आणि सर्वच राजकीय पक्ष त्या तयारीला लागले असताना, दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने आंदोलन करणारे आणि सरकारला सळो की पळो करून सोडणारे मनोज जरांगे पाटलांना एका पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली होती. या बातमीमुळे महाराष्ट्र राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुण मुंडे यांनी त्यांच्या स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षपदासाठी मनोज जरांगे पाटील यांना ऑफर दिली होती. मनोज जरांगे पाटील यांनी स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्ष व्हावे आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यावे अशी विनंती करुण मुंडे यांनी केली आहे. करुण मुंडे यांची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. या पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे एक निवेदन घेऊन आली होती. मी त्या निवेदनात म्हटलं होतं की आपण महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी आणि राजकारणात बदल घडवण्यासाठी स्वराज्य शक्ती सेना पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारलं पाहिजे. जरांगे भाऊ, आज तुमच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जलप्रसिद्धात आहे, त्यामुळे तुम्ही माझे निवेदन स्वीकारा आणि माझ्या पक्षाचे अध्यक्षपद तुम्ही स्वीकारा. मला पार्टीचे कोणतेही पद नको, कोणतेही तिकीट नको, फक्त तुम्ही स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्षपद स्वीकारला आणि नवीन लोकांना संधी देऊन महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्या अशी विनंती मी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली होती, असं करुण मुंडे हे म्हणाले. करुण मुंडे यांची ही विनंती मनोज जरांगे पाटील यांनी मान्य केली नाही. जरांगे पाटील यांनी मात्र अत्यंत स्पष्ट भूमिका घेत ही विनंती नाकारली. मी एक समाजकारणी माणूस आहे, मी समाजासाठी लढलो असं सांगून मनोज जरांगे पाटील यांनी हे अध्यक्षपदाची मागणी नाकारली. करुणा मुंडे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.